नमस्कार. आपण बघत आहे आपल्या आजूबाजूला किंवा काही आपल्या परिचित लोकांमध्ये कोणाला सध्या स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी किंवा जीव घाबरणे, एकटेपणा वाटणे यासारखे काही आजार असतील तर त्या संदर्भात आयुर्वेदाची काय भूमिका आहे याबद्दल आपण एक केस स्टडी बघणार आहोत. म्हणजेच एक रुग्णानुभव जो आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तेव्हा आपणास विनंती आहे की व्हिडिओ हा पूर्णपणे शेवटपर्यंत तुम्ही बघावा. काय झालं, मागच्या 1-1.5 महिन्या पहिले एक रुग्ण म्हणजे एक म्हातारी आजी जिचं वय जवळपास 65 वर्षाच्या आसपास आहे, त्या आल्या. त्यांच्या मुलांनी त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन आलं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार केले होते. कोणाला दोष देणे किंवा कोणाला कमी लेखणे हा या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार नसून एक जे केस स्टडी झालेली आहे ती फक्त वस्तुतः तुमच्या समोर ठेवणे हा या व्हिडिओचा उपयोग आहे. तर त्या आजीनी भरपूर असे औषधोपचार केले होते. त्यांना जे औषधोपचार करण्यात आले होते त्याच्यामध्ये जे आहे ते असं होतं की त्यांना गोळ्या घेतल्यावर फक्त झोप यायची, पण त्यांचा जो त्रास होता तो त्रास कमी होत नव्हता. त्यांचा त्रास काय होता? नंबर 1, त्यांची छाती धडधड करत होती, त्यांचा जीव घाबरत होता, त्यांना सतत भीती वाटत होती आणि त्यांना एकटेपणा जाणवत होता. ह्या गोष्टी जेव्हा मी बघितल्या आणि त्यांची जेव्हा केस स्टडी आपण घेतली, त्यांची दिनचर्या आपण बघितली, तर त्यामध्ये आपल्याला असं जाणून आलं की त्या आजी एकट्या त्यांच्या खेडेगावी राहत होत्या. त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचं मूलबाळ, त्यांचा मुलगा, नातू, नातेवाईक कोणीच नव्हते. त्यांना एकटेपणा जाणवत होता. मग या एकटेपणावर नुसतं झोपीच्या गोळ्या देऊन उपयोग होणार नाही असं आयुर्वेदाचं मत आहे. आयुर्वेदामध्ये आश्वासन चिकित्सा ही मानसोपचारामध्ये खूप जास्त प्रमाणात चांगली अशी सांगितलेली आहे. मग त्या जेव्हा आपण बघितलं आणि त्यांना काही आयुर्वेदिक औषधे दिली, पण त्याच्यात महत्त्वाचा विषय असा बघितला आपण आणि त्यांच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये एक बदल असा केला की त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला करमत जरी नसेल, तुमचा मुलगा महानगरमध्ये जरी राहत असेल तरी तुमच्या मुलाकडे राहा. ते त्यांच्या मुलाकडे राहायला लागले. त्यांच्यात फरक इतका जाणवला की घरातील वातावरण अतिशय चांगले व्हायला लागले आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या सासू, सुना आणि त्यांचे नातवंड, मुलं या सर्वांसोबत ते जेव्हा मिक्स व्हायला लागले तेव्हा त्यांच्या याच्यातला जो धडधडपणा होता, जो भीती वाटत होती, झोप लागत नव्हती आणि खूप जास्त प्रमाणात एन्झायटी होती, ही एन्झायटी सर्व कमी झाली. सोबत स्वतः रिष्ट सारखे जे आयुर्वेदिक औषधं सांगितलेले आहे, जे कषाय काळे आहेत त्याचा उपयोग आपण केला, काही औषधी दिली. सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्यावेळेस एखाद्या औषधोपचाराने तुम्हाला फायदा होत नसेल तर नक्की सेकंड ओपिनियन म्हणून सुद्धा तुम्ही आयुर्वेदाचा पर्याय निवडू शकता. या केसमध्ये जेव्हा आपण बघितलं की औषधाचा भडीमार न करता त्यांच्या कुटुंबाची काउन्सिलिंग करून त्या आजी आज अतिशय स्वस्थ आहेत. त्यांना भूक लागत आहे, त्यांना जेवण धकत आहे, त्यांच्यामधला जो चिडचिडपणा आहे तो कमी झाला आहे, त्यांच्यामधली भीती कमी झालेली आहे आणि ते अतिशय उत्तम आनंदी असं जीवन सध्या जगत आहे. हे शक्य आहे केवळ आयुर्वेदामुळे अशी माझी धारणा आहे. परंतु इतर कुठलीही पॅथी, कुठलाही औषधोपचार चुकीचा आहे असं माझे म्हणणे नाही. प्रत्येक औषधोपचार, प्रत्येक पॅथी ही आपापल्या जागी श्रेष्ठ असते. पण तुम्ही आयुर्वेदिक औषधोपचार करत असणार तर तुमची नाडी परीक्षण करून किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून आयुर्वेद औषधोपचार करा. त्याने तुमच्या शरीरावर खूप चांगला फरक पडू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.